पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना देशभरात लोकप्रिय ठरली आहे. शेतकऱ्यांना या योजनेत दरवर्षी 6,000 रुपये मिळतात. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते. योजनेअंतर्गत किसान क्रेडिट कार्डाची जोडणी प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकरी या मदत निधी कुठे खर्च करतात, त्याचा वापर कसा करतात हे समोर येणार आहे. दरम्यान अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. काही कारणामुळे या योजनेचा लाभ थांबवण्यात आला आहे. अशा शेतकऱ्यांच्या समस्या जाणून अडचणी सोडवण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालय या खास मोहीम राबवणार आहे. त्या 12 फेब्रुवारीपासून ही मोहीम राबवण्यात येणार आहे. इथपर्यंत 15 हप्ते जमा झाले आहेत. गेल्या वर्षी या योजनेचा ऑक्टोबर 2022 12वा हप्ता जमा करण्यात आला होता. फेब्रुवारी 2023 13वा हप्ता जमा करण्यात आला. जुलै रोजी 14वा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात आला. आता नोव्हेंबर महिन्यात केंद्राने 15वा हप्ता जमा केला आहे. प्रत्येक हप्त्यात जवळपास 5 महिन्याचे अंतर आहे. 16व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,000 रुपये प्रमाणे एकूण 6,000 रुपये जमा केले जाते. DBT माध्यमातून ही रक्कम लाभार्थ्याच्या खात्यावर जमा झाली. 16व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. PM किसान योजनेअंतर्गत 15वा हप्ता जमा करण्यात आला आहे. आता या योजनेचा 16वा हप्ता लवकरच लाभार्थ्याच्या खात्यात जमा होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार या योजनेअंतर्गत फेब्रुवारी ते मार्च महिन्यात दरम्यान ही हप्ता शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. अजून याची अधिकृत घोषणा झालेली नाही आहे. कृषी मंत्रालय 12 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी दरम्यान PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या समस्या अडचणी सोडवण्यासाठी एक अभियान राबवणार आहे. यामध्ये प्रत्येक राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाचा सहभाग असेल. देशभरातील 4 लाखाहून अधिक कॉमन सर्व्हिस सेंटर माध्यमातून हे अभियान राबवण्यात येणार आहे. CSC सेंटरवर हे अभियान राबवण्यात येणार आहे. आता पाहूया आपण की हप्ता बंद होण्याचे कारण काय आहेत. पहिले कारण म्हणजे KYC करणे आहे. ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करून घ्यावी. आपण आपली KYC झाली आहे की नाही चेक करून घ्यावे व नसेल झाली तर लवकर करून घ्यावे. त्याच्याशिवाय तुमच्या खात्यात पैसे येणार नाहीत. दुसरं कारण बघूया आपण. बँक खाते आधार कार्डाशी लॉग इन न केल्याने हप्ता बंद झाला आहे. खाते आधार कार्डाशी हे लिंक करावेत लागणार आहेत. तरच तुमच्या खात्यात DBTच्या माध्यमातून तुमच्या खात्यावर डायरेक्ट पैसे येणार आहेत. तुम्ही कोणतंही खातं हे आधार कार्डाशी लॉग इन करून घ्या, त्याच्यात तुमचे पैसे जमा होणार आहेत. PM किसानचेच नाहीत तरी समोरचा हप्ता येणार आहे. अनुदान, विमा हे सर्वच गोष्टी यंदा DBT आधार कार्ड लॉग इन खात्याशीच येणार आहेत. तर तुम्ही लवकरात लवकर आपलं खातं आधार कार्डाशी लॉग इन करून घ्यावे. 12 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी दरम्यान हे अभियान सुरू असेल. सेवा केंद्रावर हे अभियान चालवण्यात येईल. त्या ठिकाणी समस्या सोडवण्यात येईल. तर तुम्ही 12 फेब्रुवारी 21 फेब्रुवारी दरम्यान CSC सेंटर म्हणजे तुमचे जवळचे आई सेवा केंद्र असेल त्या केंद्राची आपण भेट देऊन आपली जे काही PM किसान संदर्भात जे काही अडचणी असतात त्या त्यांना तुम्ही सांगून त्या सॉल्व्ह करून घ्या. जिल्हा परिषद याविषयीची माहिती देणार आहे. जिल्हा परिषद याविषयीची माहिती CSC सेंटरवाला देणार आहे. त्याच्यामार्फत आपण आपल्या समस्या सोडवू शकतो. समस्या दूर झाल्यास शेतकऱ्यांना थांबवलेल्या हप्त्याची रक्कम पण मिळेल. जर तुमच्या समस्या 12 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी दरम्यान जर दूर झाल्या तर तुम्हाला जे हप्ते रखडे होते त्यांचे हप्ते देखील तुम्हाला मिळणार आहेत. तर तुम्ही लवकरात लवकर हे 5 कामे करून घ्यावे त्याच्यामुळे की आपले हप्ते रखडणार नाही व आपल्या खात्याशी डायरेक्ट आधार कार्ड लिंक करून ठेवा की आपल्या खात्यावर डायरेक्ट पैसे येणार आहेत. इथून वर आधार कार्डाची नंबरवरून डायरेक्ट आपल्या खात्यावर जमा होतील याची आपण काळजी घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपले इथून समोरचे PM किसान असो या अनुदान असो या पीक विमा असो याचे पैसे आपल्याला मिळणार आहेत. तर या संदर्भात हा व्हिडिओ होता. तर जर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर आपलं चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपल्या चॅनलवरती मराठीमधून दररोज नवीन व्हिडिओ येत असतात.